आपण बघत आहात आवाज कसमादेचा। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त बागलाण तालुक्यातील नामपूर येथील प्राचीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला। नामपूरचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखला जाणाऱ्या या मंदिरात जिल्ह्यासह परिसरातील हजारो वारकरी आणि भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली। पहाटे काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला। विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। टाळ मृदुंगांच्या निनादात आणि हरिनामाच्या अखंड गजरात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेतला। मंदिर समिती आणि स्वयंसेवकांनी दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन केले होते। दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। पारंपरिक पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली। टाळ मृदुंगांच्या गजरात वारकरी अभंग गात चालत होते। आकर्षक सजवलेले अश्व आणि टिपरी नृत्याने उपस्थितांची विशेष दाद मिळवली। परिसरातील विविध भजनी मंडळांनी अभंग, गवळणी आणि हरिपाठ सादर करून भक्तिरसाची उधळण केली। भगव्या पताका, तुळशीच्या माळा आणि विठ्ठलच्या अखंड गजरामुळे संपूर्ण परिसर पंढरपूरच्या वारीचा अनुभव देत होता। मंदिर परिसरात उपवासाच्या फराळाची दुकानेही भाविकांनी गजबजून गेली होती। साबुदाणा खिचडी, वडे, शेंगदाणा लाडू, राजगिराचे पदार्थ आणि फळांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली। या उत्सवामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनाही चांगला व्यवसाय करण्याची संधी मिळाली। सायंकाळी शेकडो वारकरी आणि भाविकांनी सामूहिक हरिपाठात सहभाग घेत विठुरायाच्या चरणी भक्तिभाव अर्पण केला। त्यानंतर कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली। कीर्तनातून संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि वारकरी संप्रदायाच्या शिकवणीचे प्रभावी निरूपण करण्यात आले। आषाढी एकादशीच्या निमित्ताने नामपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिवसभर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले। नामपूरचे प्रतिपंढरपूर ही ओळख पुन्हा एकदा सार्थ ठरवत हजारो भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेत पांडुरंग हरी विठ्ठल हरीच्या अखंड जयघोषात आषाढी एकादशी उत्साहात साजरी केली।